आहे की काय असं दिसतंय, कारण सतत गर्दीनं गजबजणाऱ्या त्या हॉटेलला पत्र लिहून धोका कळवण्यात आलेला आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे भीती व्यक्त केलेली आहे। सतत गर्दी होत असल्यामुळे या एका हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेक नोटिसा देखील बजावलेल्या आहेत। हॉटेलमधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, कोणतं नक्की हे हॉटेल आहे आणि काय नेमका धोका आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अलीकडे जे पब कल्चर आहे ते फफवताना दिसतंय। बरेच मोठ्या प्रमाणात जे युवक आहेत ते या पब्समध्ये जातात रात्रीच्या वेळी आणि ते त्या ठिकाणी डिस्को अर्थात जे स्टेज असतं त्या ठिकाणी डान्स एन्जॉय करतात आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या हॉटेल्समध्ये गर्दी होताना दिसते। अशाच एका पुण्यातील नामांकित जे पब आहे त्याला हे पत्र आयुक्तांकडून थेट लिहिण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये थेट त्यांना कळवण्यात आलेलं आहे, तुमच्याकडून वारंवार नियमांचं उल्लंघन होतं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गर्दी होते सातत्याने पुणे हे थ्रेट आहे पुण्याला। आणि याच्या अगोदर जर आपण बघितलं तर याची पार्श्वभूमी जर आपण जोडायची झाली तर पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षीच 3 दहशतवादी अर्थात जर इसिसचे जे संलग्न आहेत, जे संपर्कात होते आणि पुण्यातील कोंढवा भागामध्ये कोंढवा भागामध्ये ते राहत होते। कोथरूड भागामध्ये त्यांना पकडण्यात आलेलं होतं। एवढंच काय तर पुण्यातली त्यांनी रेखी देखील केली होती, खास करून तेव्हा सुद्धा त्या इसिसच्या जे संपर्कात होते त्यांनी पुण्यामधल्या वेगवेगळ्या पब्समध्ये जाऊन रेखी केलेली होती, कारण पब्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्या ठिकाणी सहजतेने बॉम्ब इतर गोष्टी त्या ठिकाणी प्लांट केले जाऊ शकतात याची म्हणजे या सगळ्या संदर्भात त्यांनी रेखी केलेली होती। या संदर्भातली माहिती पोलिसांना मिळालेली आहे। वारंवार इंटेलिजन्स कडून देखील पुण्याला सतर्कतेचा इशारा दिला जातोय, सतर्क राहावा, एकदम ऍक्टिव्ह राहावा। पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर अगदी गणेश उत्सव तोंडावर आहेत, गणेश उत्सवावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होते। या सगळ्याचं थ्रेट पुण्याला आहे आणि त्यामध्ये पब्समध्ये आता रात्रीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते। पुणे जर आपण बघितलं तर विद्येचं माहेरघर आहे, IT हब आहे आणि यामध्ये लाखो जे लोक आहेत, हजारो रात्रीच्या वेळे पब्समध्ये एन्जॉय करण्यासाठी जातात आणि त्याच निमित्ताने पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी हे पत्र स्वतः एका मोठ्या नामांकित पबला लिहिलेलं आहे। जर आपण पबचं नावच घ्यायला झालं तर बॉलर म्हणून हा पब आहे, खरं त्या पबला हे लिहिण्यात आलेलं आहे पत्र, त्याच्या मालकाला हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नियमांचं उल्लंघन करता त्या ठिकाणी मोठी गर्दी होते, त्यामुळं थ्रेटची नक्कीच भीती पुण्याला आहे। त्या ठिकाणी काही घातपात होऊ शकतं असं देखील या पत्रामध्ये पोलिसांनी कळवलेलं आहे। त्यामुळं काळजीसाठी पोलीस आयुक्तांनी हे पत्र लिहित त्यांना देखील हे सगळं बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे। मिकी, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महाविकास आघाडीच्या काळात एका प्रकरणामध्ये अटकेचे आदेश देण्यात